पाटणमध्ये राजकीय भूकंप, विक्रमबाबा पाटणकरांनी सोडले भाजपचे कमळ आणि घेतले अजित पवार यांचे घड्याळ हाती। नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। पाटणच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पाटणमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे। पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नेते ओळखले जाणारे विक्रमबाबा पाटणकर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे। विक्रमबाबांचा हा प्रवेश म्हणजे पाटणच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे। या एका प्रवेशामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत। पाटण तालुका हा तसा शिवसेना शिंदे गट नेते शंभूराज देसाई आणि भाजपचे सत्यजित पाटणकर यांचा प्रमुख गड आहे। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकरांचा पराभव केला होता। त्यानंतर देसाई यांनी अनेक प्रवेश घडवून आणत आपला गट अधिक मजबूत केला। विक्रमबाबा पाटणकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा भाजपसाठी मोठा दणका आहे। त्यांच्या मागे शेतकऱ्यांचा मोठा जनसमुदाय असल्यामुळे भाजपमध्ये निश्चितच मोठी पोकळी निर्माण होणार आहे। याचा थेट फायदा शंभूराज देसाई गटाला होणार असून त्यांच्यासाठी विजयाचे द्वार मोकळे झाले आहे, असे राजकीय विश्लेषक मानत आहेत। पाटणच्या राजकारणातून आलेल्या या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहे। अशा सर्व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।